जे खुदडी मारली तो माणूस उलटून लई पडला. मंदिर बांधलं तर हे माऊली त्या मंदिरात जायला तयार नाही. मूर्ती हलवली. इथं डव आहे मोठा, त्या डवातच सारखं ट्रॅक्टर असं म्हणजे माऊलीने अनुभव दिला. नमस्कार सर्व मित्रांचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज जाणार आपण पिंपळकुटा येथे देवीच्या दर्शनासाठी. तिथं देवीसाठी मंदिर बांधलं पण देवी मंदिरात जाण्यासाठी तयार नाही. याचं तुम्हाला संपूर्ण रहस्य, त्यामागचा इतिहास आणि पुरातन काळापासून वसलेली देवी माता ते तुम्हाला सर्व या व्हिडिओमध्ये दाखवण्यात येतं. तर आता आपण चाललो होतो दर्शनासाठी. तर आपल्याला आपले सबस्क्राईब भेटले, तर चला त्यांना एकदा सांगा आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि प्रेक्षकांना बी सांगा आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा म्हणून. करा, यायला सपोर्ट करा. तर चला आपण दर्शनासाठी जाऊ. तर चला निघू. मी जे सुरुवात पासून सांगत होतो की आपण अशा ठिकाणी जाणार आहोत की देवी माता, त्या मंदिर बांधलं देवी मातेसाठी, पण देवी माता मंदिरामध्ये जात नाहीये. असं आपण आता या ठिकाणी पोहोचलो. तर आता आपण महाराजचं नाव विचारू आणि महाराजला सुरुवातीपासूनचा जो प्रसंग आहे, त्यांच्या जो सुरुवात पासून झाला तो आपल्याला सर्व सांगतील. तर सर्वप्रथम महाराज नाव सांगा तुम्ही. माझं नाव नारायण पुंडलिक कवर, मुक्काम पोस्ट पिंपळकुटा, तालुका पातूर, जिल्हा अकोला. आणि हे ठाण्याची जी माहिती आहे, ही माहिती म्हणजे पुरातन काळाचं हे ठाण आहे. पुरातन काळातलं आहे. पुरातन कोणाला माहिती पिंपळकुटात नाही, गावात पण माहिती नाही. हा पुरातन काळातलं असल्यामुळे म्हणजे ठिकाण असं आहे, जगती जागृत आहे. बरोबर बरोबर. तुम्ही मनाभावापासून जर हे केलं तर ते तुम्हाला पावल्याशिवाय राहणार नाही. समजा तुम्हाला हे 1988 साली दिसलं. 1988 झाला. 1988 साली दिसलं. बरोबर आहे. मग नंतर मी नवरात्र सुरू केलं. मग 2-3 वर्ष मी नवरात्र स्थापना केली. मी इथेच राहतो 9 दिवस, घरी सुद्धा जात नाही. आणि हाताने भोजन करतो. इथे करण्याची स्वतः बनवतो, स्वतः इथेच बनवतो. लगे मग नंतर 10व्या दिवशी मी घरी जातो. बरोबर. आणि माऊलीचं मग मंदिर बांधायचं आहे की आपण बाबा मंदिर बांधू. इथे ज्यावेळेस खुदडी मारली, त्यावेळेस जे खुदडी मारली तो माणूस उलटून लई पडला. कुठं? इथं मारली? इथे मारली, या ओट्यावर. या ओट्यावर. मग नंतर आपण ठरवलं की बाबा हे ओटाच झाला, आपल्याला भक्कम झाला. बरोबर. मग ते नंतर म्हणजे गावातल्या लोकांना नाही, आपण मंदिरच बांधू. मंदिर बांधलं तर हे माऊली त्या मंदिरात जायला तयार नाही. एखादा ना ट्रॅक्टर नदीत बुडला. तो कसं काय बुडला? ते इथून त्यानं हलवली मूर्ती हलवली. ट्रॅक्टर आणला होता, जसे मूर्ती हलवली. मग त्याला बाबा घरी आता नाही जमत. मग नंतर उचलायचा प्रयत्न केला. नंतर त्याने मग कॅन्सल केलं. घराकडे जाण्याकरता निघाले तर इथं डव आहे मोठा, त्या डवातच सारखं ट्रॅक्टर गेलं. डवातच ट्रॅक्टर गेलं तर सायन्सर सुद्धा दिसेना त्याचं. नंतर ट्रॅक्टरले सुद्धा काहीच नाही झालं. ट्रॅक्टर सुरळीत निघला पाण्याच्या बाहेर. ट्रॅक्टरला बी काहीच नाही झालं, बंद नाही पडला, काहीच नाही. नंतर मग दुसऱ्या जणांची 50,000 गाय मेली. तिसऱ्या जणांचं आहे तर त्याचं बी काही नुकसान झालं. असं म्हणजे माऊलीने अनुभव दिला. बरोबर. मग ते मंदिर आम्ही तसंच ठेवलं. आता कालिंकीचीच मूर्ती बोलावली 3.5 फुटाची, आणि आता तिच्या स्थापना होणार आहे. म्हणजे चैत्र महिन्याच्या जवळपास स्थापना होऊन जाईल. बरोबर. म्हणजे मग आता हे ठाणे इथंच राहणार. ठाणे इथं त्याच्यात पण हे त्यात कालिंका माता राहणार. बरोबर आहे. आणि याच्यावर एक टिनाचं शेड करू. बरोबर आहे. बस इथं नवरात्र हे अश्विन महिन्यात इथं करत जाऊ, आणि आपलं चैत्राचं त्यात करत जाऊ. मग 2 नवरात्र. तुम्हाला माहिती आहे का की कधीपासून माता इथं आहेत म्हणून? नाही, आमच्या गावातही कोणी सांगू शकत कोणीच नाही सांगू शकत नाही. बरोबर आहे. म्हणजे मग अजून कोणाला समजा माहितच नाही की कधीपासून? कोणीच सांगू शकत नाही. नुसतं एवढं आहे की बाबा ते बंजारी म्हणतात की या मातेचं ठाण आहे, हे आमच्या शेवाभायानं स्थापन करेल आहे. हे शिरल्याचे बंजारी लोक सांगतात. हो ना. ते म्हणतात आमच्या पोथीत लिहिलं आहे की पिंपळकुट्याला एक आमच्या तिथे आहे, आलेगावले आहे, आपल्या आलेगावच्या टेकडीवर, आणि पातूरले आहे, चिंचोलीले आहे. जे आमचे म्हणजे शेवाभाया जिथं जिथं गेले तिथे त्याने स्थापना केली असं ते म्हणतात आमच्या पोथीत लिहिलं आहे. बरोबर आहे. मित्रांनो, आता मी तुम्हाला ते मंदिर बी दाखवतो आणि आपल्या कालिका माताचं आणि आश्रम माताचं दर्शन सुद्धा करतो.
आज इथं नवरात्री असतात 9 दिवस. आज आता दसरा आहे. आपलं विसर्जन झालं आहे ना? विसर्जन झालं. हा, विसर्जन झालं. आपल्याला यायला उशीर झाला. विसर्जन झालं. आणि तुम्हाला एक सांगायचं झालं तर इथं नवरात्रीमध्ये नक्की या. पण नवरात्री निमित्त तुम्हाला जर इथं दर्शन घ्यायचं असेल, साक्षात जागती ज्योत कालिका माता साक्षात जागती ज्योत आहे, तुम्हाला इथं आल्यावरच कळते. तर धन्यवाद काका, तुम्ही माहिती दिल्याबद्दल. राम राम.